नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण डिप्लोमा स्तरावरील एक कोर्स पाहणार आहोत जो तुम्ही 10वी नंतर करू शकता, जो आहे डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, ज्याला शॉर्ट मध्ये ECE म्हणलं जातं. हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याचा सिलेबस काय आहे, पुढे कोणती नोकरी लागू शकते किंवा पुढे तुम्ही काय करू शकता, या सर्व गोष्टींची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, हा एक डिप्लोमा स्तरावरील कोर्स आहे, ज्याला शॉर्ट मध्ये ECE म्हणलं जातं. यामध्ये बेसिकली जे इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक फील्ड्स असतात, त्याचबरोबर जे डिव्हाइसेस असतात, तर हे कशा प्रकारे वर्क करतात, कशा प्रकारे इन्फ्लुएन्स केलं जातं किंवा रिअल वर्ल्ड मध्ये कशा प्रकारे यांचा वापर केला जातो, या सर्व गोष्टींचा डिटेल अभ्यास जो आहे तो तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळतो. या कोर्सचा कालावधी जो आहे तो 3 वर्षाचा आहे आणि हा एक फुल टाइम कोर्स आहे. म्हणजे जिथे कुठेही तुम्ही ऍडमिशन घेणार आहात, फिजिकली तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन प्रेझेंट राहून हा कोर्स पूर्ण करावा लागणार आहे. तर मित्रांनो, आता पाहूया की या कोर्ससाठी शैक्षणिक पात्रता काय लागते. म्हणजे जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल या कोर्ससाठी किंवा या डिप्लोम्यासाठी, तर तुमची 10वी पास आउट असणं गरजेचं आहे. 10वी का आहे? कारण हा डिप्लोमा स्तरावरील कोर्स आहे. 12वीचे विद्यार्थी करू शकतात का? तर हो, पण हे तुम्हाला उलट पडेल. तुम्ही डायरेक्टली 12वी जर तुमची कंप्लीट झालेली असेल तर तुम्ही BTech किंवा BE मध्ये सुद्धा ECE कंप्लीट करू शकता. पण तुमची नुकतीच 10वी झालेली असेल किंवा होणार असेल, पुढे तुम्हाला इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये जायचं असेल तर सिंपल तुम्ही या कोर्सला चूज करू शकता. यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त एवढीच आहे, 10th पास आणि विथ मिनिमम 50% मार्क्स, म्हणजे 50% घेऊन तुम्ही 10वी पास आउट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही रिझर्व्ड कॅन्डिडेट असाल, लाईक तुम्ही SC, ST, OBC या प्रवर्गातून येत असाल, हे स्टुडंट असाल, तर तुम्ही यासाठी जे आहे ऍडमिशन इझिली मिळू शकता विथ कमी मार्क, म्हणजे कमी मार्कानुसार याच्यासाठी ऍडमिशन घेऊ शकता. तुम्हाला अतिरिक्त 5% मध्ये सूट दिली जाते. जनरल कॅन्डिडेट जर असाल तर 50%चा क्रायटेरिया आहे आणि जर तुम्ही रिझर्व्ड कॅन्डिडेट असाल तर 45%चा क्रायटेरिया तुम्हाला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. तर मित्रांनो, याची ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती तुम्हाला सोप्या पद्धतीने पाहायला भेटते. जेही कॉलेज आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायला लागतं. आता याचे कॉलेज कोणते ते पुढे पाहणार आहोत. एक्झाम्पल साठी तुम्ही एखादं कॉलेज चूज केलेलं आहे. दरवर्षी ज्यावेळेस याचे ऍडमिशन स्टार्ट होतात, लाईक तुमची 10वीची परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला वर्षाच्या मिड मध्ये जे ऍडमिशन आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतात. ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेणार आहात, कॉलेज सिलेक्ट केलेलं आहे, फी तुम्ही पाहिलेली आहे, तर तुम्ही याचं ऍडमिशन ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने करू शकता. याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर खूप ठिकाणी कॉलेज तुम्हाला पाहायला मिळतात. यामध्ये तुम्ही एंट्रन्स एक्झाम बेस जर ऍडमिशन पाहायला गेलं तर काही कॉलेजमध्ये, खूप क्वचित कॉलेज आहेत तिथं तुम्हाला एंट्रन्स एक्झाम पाहायला भेटते. बट 99.99% कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये जिथे एंट्रन्स एक्झाम घेतलीच जात नाही. तुम्हाला डायरेक्टली जे आहे तुमच्या 10वीच्या मार्क्सच्या बेसिसवर जे आहे ते इझिली ऍडमिशन मिळून जाते. यासाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीचा वापर करावा लागतो. म्हणजे दोन्ही हायब्रिड पद्धत दिलेल्या आहेत. सिंपल कॉलेजमध्ये जायचं आहे किंवा वेबसाईटवर जायचं आहे, तुमचे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत, प्रमाणपत्र असतील, तुम्ही कोणता इक्विलंट कोणता सर्टिफिकेट कोर्स केलेला असेल किंवा 8वी 9वी मध्ये किंवा 10वीच्या ज्यावेळेस उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात त्यावेळेस सुद्धा, तर हे सर्टिफिकेट तुम्ही जोडून इझिली ऍडमिशन घेऊ शकता. पण यासाठी शेवट प्रोसेस असते फी पे करणं. फी पे केल्यानंतर तुमचं ऍडमिशन जे असतं ते कन्फर्म होतं. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल पाहूया. तर याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. याच्यामध्ये सेमिस्टर पद्धत आहे का? तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला इयर पद्धत पाहायला भेटते, वार्षिक पद्धत पाहायला भेटते. इयर वाईज तुम्हाला सिलेबस जो आहे तो शिकवला जातो. याच्यामध्ये जो आहे इलेक्टिव्ह विषय सुद्धा पाहायला मिळतात. आता सब्जेक्ट कोणते आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्याचबरोबर कॉलेज सुद्धा पाहणार आहोत. सब्जेक्ट डिटेलमध्ये पाहूया. पण हे ज्यावेळेस 3 वर्ष तुम्ही पूर्ण करता त्यावेळेस तुम्हाला हे डिप्लोमाचे सर्टिफिकेट मिळून जाते. याचा वापर तुम्ही कुठे करू शकता? तर याचा वापर तुम्ही करून व्हेरियस ज्या कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर ज्या एक्झाम्स निघतात, म्हणजे जॉब वॅकन्सीज निघतात, तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा तुम्ही जे निम सरकारी खातं असतं तिथे सुद्धा तुम्ही जॉब मिळवू शकता. तुम्ही पुढे इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला डायरेक्टली ऍडमिशन घेऊ शकता. DSC ऍडमिशन मध्ये डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन. तुम्ही जे पुढे BTech किंवा BE ECE आहे ते करू शकता. म्हणजे इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट सेकंड वर्षामध्ये ऍडमिशन भेटून जाते. किंवा तुम्ही जे आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करू शकता. तर तुम्हाला संधी एवढ्या अवेलेबल आहेत. आता जॉब कोणत्या, त्याची ऍव्हरेज सॅलरी आपण पुढे पाहणार आहोत.
तर मित्रांनो याचे कॉलेजेस बद्दल आपण पाहणार आहोत. तर बघा मी इथे जे कॉलेज सांगणार आहेत, मे बी तुमच्या कॉलेजच्या याच्यामध्ये नाव येणार नाही, पण जे इंटरनेटवर टॉप कॉलेज आहेत जिथे हा कोर्स ऑफर केला जातो, तर ते कॉलेज आहेत सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई, तसेच पुण्याचं डी वाय पाटील कॉलेज आहे तिथेही डिप्लोमा शिकवला जातो, तसेच भारतीय विद्यापीठ मुंबई जे टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आहे किंवा इन्स्टिट्यूट आहे तिथे सुद्धा हा कोर्स शिकवला जातो. तसेच डी.बाटू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे इथे सुद्धा हा कोर्स शिकवला जातो. जेही त्याच्या अंतर्गत कॉलेज येतात तुम्ही जे आहे तिथे कोर्स करू शकता. बाकी जी लिस्ट आहे कॉलेजेसची ती मी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही कॉलेज आणि त्यांची ऍव्हरेज फी जी आहे ती चेक करू शकता. तर मित्रांनो आता आपण याच्या जे विषय आहेत किंवा सिलेबस आहे त्याबद्दल डिटेल माहिती आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये कोणकोणत्या विषय तुम्हाला पाहायला भेटतात 3 वर्षामध्ये अभ्यासायला भेटतात हे पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स जो आहे तो मिळून जाईल की कोणत्या विषयांचा तुम्हाला अभ्यास नेमका करायचा आहे. तर यामध्ये जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला प्रोफेशनल कम्युनिकेशन, अप्लाइड मॅथमॅटिक्स, इंडस्ट्रियल मॅनेजमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, तसेच इलेक्टिव्ह मध्ये मॉडर्न कम्युनिकेशन सिस्टीम, तसेच अप्लाइड फिजिक्स, अप्लाइड केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस अँड सर्किट्स, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन, तसेच इलेक्टिव्ह मध्ये मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स, बायोमेडिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि मॉडर्न कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस अशा सब्जेक्टचा जो आहे तो समावेश होतो. याच्यामध्ये सर्व पाहिलं गेलं तर इलेक्ट्रॉनिक्स जोही डिपार्टमेंट आहे किंवा जो विषय आहे तो तुम्हाला जास्त याच्यामध्ये पाहायला भेटतो, कारण हा कोर्स तोच आहे. याच्यामध्ये सर्व विषय तेच तुम्हाला पाहायला भेटतात जसं या कोर्सचं नाव आहे, ज्याचा वापर करून तुम्ही रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. पुढे तुम्ही इंजिनिअरिंग साठी जे आहे डायरेक्ट सेकंड इयर मध्ये जाऊन तुम्ही डिग्री इझिली मिळवू शकता. फक्त 3 वर्ष तुम्हाला डिग्री पडेल. ज्यांनी 12वी कंप्लीट केलेली आहे त्यांना 4 वर्षाची डिग्री पडते. तसंच तुम्हाला याचं डिटेल जर अभ्यासक्रम वाचायचा असेल, जसं मी आता अभ्यासक्रम सांगितला हे फक्त ऍज अ ग्लिम्स तुम्हाला सांगितलेला आहे, तुम्हाला अंदाज लागावा यासाठी. पण जर तुम्हाला डिटेल अभ्यासक्रम पाहिजे असेल किंवा तुम्हाला कॉलेज त्यांची ऍव्हरेज फी पाहिजे असेल तर लिंक मी फर्स्ट लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, तिथे क्लिक करून तुम्ही सर्व माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय आहेत. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला जॉबच्या संधी मिळतात ऍज वेल एज हायर एज्युकेशनच्या संधी सुद्धा आहेत त्या पाहायला मिळतात. आता तुमची 10वी झालेली असेल आणि तुम्ही हा डिप्लोमा जो आहे तो चूज केला असेल तर 3 वर्ष ज्यावेळेस तुम्ही डिप्लोमा कंप्लीट करतात याचे सर्टिफिकेट मिळते, तर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉबसाठी जाऊ शकता. आता जॉब कोणते तर ते आपण पाहणार आहोत. पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेता तर तिथे तुम्हाला वेगवेगळे प्रॅक्टिकल्स, थेअरी सुद्धा पाहायला भेटतात, तिथूनही जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला पाहायला भेटतील. पण सर्वप्रथम आपण एज्युकेशन बद्दल पाहूया. तर पुढे तुम्ही काय करू शकता, तर जसं तुम्ही 3 वर्ष कंप्लीट करता तसं तुम्ही 12वी नंतर जेही विद्यार्थी ऍडमिशन घेत असतात इंजिनिअरिंगच्या सेक्शनला तर तुम्हाला डायरेक्टली सेकंड इयरला ऍडमिशन भेटतं. जसं हा ईसीई कोर्स आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, तर तसंच तुम्ही बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा बीई किंवा बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन मध्ये जाऊ शकता. पुढे तुम्हाला अजूनही हायर ज्या एज्युकेशनच्या संधी आहेत त्या पाहायला मिळतात. पण हे सर्व तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला शिक्षणासाठी अजून पुढे किती वेळ द्यायचा आहे, कारण डिग्री करणं हे मॅन्डेटरी आहे. आणि तुम्हाला हे केल्यानंतर एक चांगलं ऑप्शन म्हणजे तुम्ही डायरेक्टली सेकंड इयरला डीएससी डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन जे आहे इंजिनिअरिंगला ते मिळवू शकता. दुसरं काय ऑप्शन आहे तर सगळ्यात बेटर ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन, म्हणजे निम सरकारी असतात किंवा काही प्रायव्हेट कंपनीज असतात, तिथे हे डिग्री ज्यावेळेस तुम्ही कंप्लीट करता तर ह्या बेसिसवरच तुम्हाला जे आहे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर जॉब मिळू शकतो. तर तुम्ही समजा IOCL आहे, जसं इंडियन ऑइल जे आहे, तसेच वेगवेगळे युरेनियम डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचं, तर इथे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर तुमची भरती केली जाते. यासाठी काय लागतं तर फक्त डिग्रीचे बेसिस लागते आणि तुमच्या डिग्रीमध्ये तुम्ही जेवढे मार्क मिळवलेले आहेत त्या बेसिसवर तुम्हाला 12 महिने किंवा 2 वर्ष किंवा 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर जॉब मिळू शकतो. तिसरं बेटर ऑप्शन काय आहे, जॉबचंच आहे, पण अशा ठिकाणी जॉब जिथं तुमचा जॉब सिक्युअर राहू शकतो. तर जॉब कोणकोणते आहेत तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला प्रोडक्शन क्वालिटी मॅनेजर, इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर डेव्हलपमेंट इंजिनियर, प्रोडक्शन मॅनेजर बिझनेस डेव्हलपमेंट, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स अँड इंजिनियर, तसंच टेक्निशियन, प्रोडक्ट लाईन मेकॅनिकल, त्याचबरोबर प्रोग्रॅमर अनालिसिस्ट, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जॉब ज्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतात. आता या जॉब पाहायच्या कुठं, बघा जॉब तर आपण पाहिल्या, पण आता ह्याच्यामध्ये जे आहे कोणते टॉप रिक्रुटर्स आहेत, कुठे आपल्याला जॉब मिळू शकतो. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन एव्हिएशन डिपार्टमेंट, डिफेन्स सर्व्हिसेस, एंटरटेनमेंट इंडस्ट्री, हेल्थ केअर, इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री,
इंडियन रेल्वे, IT सेक्टर, मोबाईल कम्युनिकेशन सेक्टर, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीज, टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्री अँड मच मोर. खूप सारे असे डिपार्टमेंट आहेत जिथे तुम्हाला इझिली जो आहे तो जॉब मिळू शकतो. तर संधी पाहिल्या तर हायर एज्युकेशन ॲज वेल ॲज जे प्रायव्हेट किंवा निमत सरकारी जॉब मिळवण्याच्या संधी तुम्हाला या कोर्स नंतर अवेलेबल होतात. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. जर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या असतील, मॅथमॅटिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर हा कोर्स तुम्ही नक्की चूज करायला पाहिजे. तसेच त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स चूज करावा ज्यांना पुढे इंजिनिअरिंग मध्ये त्यांची जी डिग्री आहे ती कंप्लीट करायची आहे, डायरेक्ट सेकंड इयरला त्यांना जे आहे ECE साठी ऍडमिशन घ्यायचं आहे, तर त्यांनी जे आहे हा कोर्स चूज केला पाहिजे. पॉलिटेक्निक जर तुम्हाला आवडत असेल तर त्यासाठी सुद्धा बेटर ऑप्शन हा कोर्स जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळतो. कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स निवडू नये, तर ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात यायचंच नाहीये तर अशा विद्यार्थ्यांनी बिलकुल हा कोर्स चूज करायचा नाहीये, कारण हा स्ट्रेट तुम्हाला इंजिनिअरिंगचं क्षेत्र ओपन करून देतं आणि ह्याच्यामधून नो बॅक आहे. कारण एकदा तुम्ही डिप्लोमा केल्यानंतर पुढे इंजिनिअरिंग जे असते तेच तुम्हाला ऑप्शन राहतं किंवा जॉबचं ऑप्शन राहतं. जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर तुम्ही BSc चे कोर्स किंवा इतर जे कॉमर्स कोर्स आहेत, आर्ट्स कोर्स आहेत किंवा वेगवेगळे जे मेडिकल क्षेत्रातले कोर्स आहेत ते करू शकता. तुमच्याकडे समोर 11वी-12वीचं सुद्धा ऍडमिशन आहे, तर तुम्ही नीटचं प्रिपरेशन किंवा JEEचं प्रिपरेशन करू शकता. तुम्हाला चान्सेस जे आहेत ते अजून खुले होतात. सो मेक शुअर हे सर्व करताना तुम्हाला या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे. पॅरेंट्सनी आणि विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवायचं आहे, इंटरेस्ट नुसार जे आहे ते तुम्हाला कॉलेज जे आहे ते चूज करायचं आहे. चांगलंच कॉलेज, जर तुम्हाला यातच करिअर करायचं असेल तर कॉलेजची फी जी असते ती दरवर्षी जी आहे ती बदलते. त्यामुळे जेही कॉलेज चूज करत आहात त्याच्या जी फी आहे त्याची इन्क्वायरी करायला विसरू नका. त्यानुसार तुम्ही चांगलं कॉलेज चूज करा, जेणेकरून भविष्यामध्ये नोकरी शोधताना किंवा काही करताना तुमचं स्वतःचा जरी बिझनेस तुम्ही चालू करणार असाल तर यामध्ये तुम्हाला अडचण बघायला भेटणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या कोर्स रिगार्डिंग जर काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये मला विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर विद्यार्थ्यांबरोबर शेअर करा आणि कॉमेंट सेक्शन मध्ये तुमचे जेही क्वेश्चन्स असतील ते आम्हाला विचारा. गायडन्स पाहिजे असेल तर इंस्टाग्रामची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. तसेच आपण जे इथं डिस्कस केलेलं नाहीये किंवा इतरही एक्सपिरियन्स माझा किंवा विद्यार्थ्यांचा किंवा वेगवेगळी माहिती ती तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये आर्टिकलची लिंक मिळून जाईल. त्याला क्लिक करून तुम्ही पूर्ण माहिती रीड करा, जेणेकरून या कोर्स रिगार्डिंग जेवढेही राहिलेले क्वेश्चन असतील ते सॉल्व्ह होतील. तरी राहिले तरी वापस इथे येऊन तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये किंवा इंस्टाग्रामवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.